सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। महाराष्ट्र पोलीस भरती असू दे, अपकमिंग येणार नवीन पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा इतर डिपार्टमेंटच्या काही भरती असतील, त्या भरतीमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे अजूनही वारं स्टॉप आहे। अशा पद्धतीने एक 3 ते 4 महिने आपल्याकडे आहेत। या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं किंवा कोणकोणत्या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे, अक्षरशः फॉर्म भरण्यापासून ते डॉक्युमेंटमधून क्वालिफाय होऊन मेडिकल होऊन पुढं तुमचं सिलेक्शन होईपर्यंतच्या पूर्ण प्रोसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। ज्या गोष्टी तुम्ही जर आता केल्यात तरच तुम्हाला फायदा होणार, नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार। कारण की महाराष्ट्र पोलीस भरती असेल त्यातले 2022-23ली जी की मुंबई पोलीस होती त्यातले टॉपर येऊन सुद्धा मुलांचे डिस्क्वालिफाय झाल्या डॉक्युमेंटमधून। सर हे नव्हतं मला माहीत नव्हतं, सर ते नव्हतं मला माहीत नव्हतं, मग याच्यावरती पर्याय सांगा, मग काय करू सांगा सर, काय जगणं मुश्किल करून ठेवलं आहे कारण टॉपर येऊन सुद्धा आम्हाला डिस्क्वालिफाय केलं आहे। अशा मुलांचे कॉल आल्यानंतर एवढं वाईट वाटते की एवढा मोठा संघर्ष आणि एका कागदामुळे जर तुमचा असा मिटला जात असेल तर विचार करा की मुलांना माहीतच नाही आहे, मुलींना सुद्धा माहीत नाही की कशा पद्धतीने प्रोसेस असते किंवा काय आहे किंवा कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे किंवा सर सांगतात त्या पद्धतीनं आपल्याला 3-4 महिने कालावधी, तर ह्या कालावधीमध्ये आपण काय केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं। सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जवळजवळ 7 ते 8 मुद्द्यांवरती अतिशय महत्त्वाची चर्चा तुमच्यासोबत आता होणार आहे। सो विनंती करतोय, पोलीस भरती असू दे, नवीन येणारे किंवा वनरक्षक असू दे की इतर भरती असू देत, त्या भरतीसाठी तुम्हाला या सगळ्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला शेवटपर्यंत कोणत्या पद्धतीने अडथळे येणार आहेत किंबहुना तुमचं सिलेक्शन होईल आणि इझिली तुम्ही निवांतराला लक्षात ठेवायचं। सिलेक्शन होईपर्यंत अक्षरशः फायनल निवड यादीत येऊपर्यंत, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, मेडिकल असू दे, ते झाल्यानंतर सुद्धा फायनल लिस्ट लागूपर्यंत मुलांनी बॅनर लावलेले नव्हते। अशी वस्तुस्थिती या 2022-23ची पोलीस भरतीतली मी बघितलेली होती की सर फक्त तुम्ही सांगा, तुम्ही सांगल्यानंतर आम्ही बॅनर लावणार। मग मी सांगणार की बाबा असं आहे आणि असं आहे, तू 100% बॅनर लाव। मी सांगितलेलं होतं की तुझं होऊ शकत नाही कारण तुमचे हे अपूर्ण आहे डॉक्युमेंट, तर तुम्हाला त्याचं 100% फटका बसणार आणि त्याच पद्धतीनं झालेला आहे। मग ज्या मुलांनी 2022 सुद्धा असाच व्हिडिओ बनवलेला होता भरतीच्या अगोदर, त्यावेळी सुद्धा मी सांगितलेलं होतं की त्यावेळी त्यांनी ऐकलं नाही, पण त्यांचे जे फोन आले किंवा मेसेज आले की सर त्यावेळी तुम्ही सांगितलेलं होतं आणि आम्ही दुर्लक्ष केलेलं होतं की आम्हाला क्षुल्लक वाटल्या गोष्टी आणि आम्ही दुर्लक्ष केलं आणि आता मला पस्तावा झाला आहे। आता मी झिरोतनं परत सुरुवात करणार आहे, पण मी मॅरिड आहे, 2 मुलं आहेत, परिस्थिती अतिशय बेकारी आहे। सो अशा पद्धतीनं खूप वाईट परिस्थिती या मुलांची मी बघितलेली होती। सो विनंती करतो की ज्यांना वर्दीत यायचं असेल त्यांना लक्षात ठेवा, एक कागदपत्र, एक स्टेप ही महत्त्वाची असते, लक्षात ठेवायचे। कोणत्याही परिस्थितीमध्ये एका स्टेपवरती तुम्हाला काढण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला असतो, लक्षात ठेवायचं। ऑफिशियल रितसर अधिकृत समोर काय म्हणतोय। सो विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता पोहोच करणार आहे। सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ स्टार्ट टू एंड जवळ 7 ते 8 मुद्दे आहेत, सगळेच्या स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहून घ्यायचा आहे। त्यातील पहिला मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे, तो म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे, कोणत्या घटकामध्ये फॉर्म भरणार आहे, त्या जिल्ह्याचा पाठीमागचा कट ऑफ असेल किंवा त्या जिल्ह्यामधील असलेली स्पर्धा असेल किंवा एकंदरीत कोण काय करते म्हणून आपण ते करावं। किंवा काही जण म्हणतात की मुंबईला खूप मोठ्या जागा असतात तर मुंबईला फॉर्म भरावं किंवा या जिल्ह्यामध्ये जागा कमी असतात आणि तिकडे कॉम्पिटिशन कमी असते तिकडे फॉर्म भरावं। प्रत्येकाची जे काही त्याच्यामधला अनुभव असेल तो वेगळ्या पद्धतीने असू, लक्षात ठेवा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कट ऑफ लावलेला तुम्ही जर बघितलं असेल, मुंबई पोलीसपासून मोठमोठ्या जे ते जागा असतात तिथल्या कट ऑफमध्ये 96% जे होता, 96% कट ऑफ जो होता, 96% हा कट ऑफ मुंबई पोलीसचा ह्यावेळी मी लावलेला होता आणि तो बरोबर आला होता, समजलं। सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की कोणी कुठं फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला तेवढा मोठा एक्सपिरियन्स पाहिजे की कुठला कट ऑफ कशा पद्धतीने लागतोय, कोणत्या जागा कशा पद्धतीने असतात, कुठं सगळ्यात कट ऑफ कमी लागतोय। सो आता जी आपली फिजिकल बॅच आहे त्या मुलांना सुद्धा आपण हेच मार्गदर्शन करणार आहे की फॉर्म कुठून भरण्यापासून ते फॉर्मपासून सिलेक्शन होईपर्यंत सगळी प्रोसेसची जबाबदारी आपली असेल म्हणून त्यांना सांगितलेलं आहे। ही बॅच सुद्धा आपली ॲडमिशन सुरू झालेले आहेत, 50 ॲडमिशन झालेले आहेत, फक्त 50 राहिलेले आहेत। या 5-6 दिवसामध्ये सगळी प्रोसेस आपण पूर्ण करून घेणार आहोत। सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही जे फॉर्म भरणार आहात, पहिला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की फॉर्म भरणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं जोखमीचं काम असतं। माझा मित्र माझ्या मैत्रिणीसोबतची होती म्हणून आम्ही दोघांनी फॉर्म तिकडे भरलं, असं झालं तसं झालं किंवा भविष्यात आम्हाला दोघांना एकत्र ड्युटी करता येईल म्हणून आम्ही ते फॉर्म भरले, अतिशय चुकीचं आहे। तुम्ही जरी एका जिल्ह्यामध्ये लागला, जरी एका ठिकाणी लागला तरीसुद्धा तुम्हाला एकसारखी ड्युटी भेटत नाही, याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळे तुमच्या मनामधले जे न्यूनगंड आहेत मनामध्ये की पोलीस भरती असली किंवा का असून तुम्हाला कुठेही टाकलं जाते, आज ह्याच्या ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम वेगळा असणार, ड्युटी टाईम वेगळा असणार, भेटणंसुद्धा मुश्किल होते तुम्हाला। फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचं नाही तर एक आठवणी म्हणून शिल्लक राहतात। त्यामुळं अजिबात इकडं तिकडं काही करू नका, जेवढं काही करता येईल तेवढं इंडिव्हिज्युअल स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीनं एक महत्त्वाचा विषयामध्ये फॉर्म भरणं अतिशय जोखमीचं काम आहे। अजून पण सांगतोय, काही मुलांना ते माहीत नाही,
काही पालकांना पण माहीत नाही, डायरेक्ट उठतात आणि फॉर्म भरतात आणि मग सांगतात की ह्या जिल्ह्यामध्ये भरायला पाहिजे होता, या घटकामध्ये भरायला पाहिजे होता आणि असं तसं. सो हा पहिला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की फॉर्म भरण्यापासून जी सुरुवात होते ते तुम्ही फॉर्म भरत असताना अतिशय महत्त्वाचं की तुमच्या मेंटॅलिटीनुसार किंवा तुमच्या अनुभवानुसार नसेल तर आमच्यासारख्या लोकांना तुम्ही विचारू शकताय की सर ह्यावेळी फॉर्म कोणत्या जिल्ह्यातून भरावा, कोणत्या घटकातून भरावा, कुठं कोणत्या घटकामध्ये कोणत्या जिल्ह्यात भरावा, हा सुद्धा स्किल आहे, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा पहिला घटक तुम्हाला सांगितलेला आहे. दुसरा विषय म्हणजे तुमचे कागदपत्र. आता ऑफ सीझन आहे, 3-4 महिने आहेत आणि त्याच पद्धतीनं सरकारनंच आधी सांगितलं की 15 सप्टेंबरनंतर आम्ही भरती घेणार आहोत. ऑफिशियलच सगळं वृत्तपत्र जे होते, न्यूजपेपर, त्यातनं ऑफिशियल आउट झालेलं होतं आणि ती इन्फॉर्मेशन आपण सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. तर कागदपत्र हे 3-4 महिने बाकी आहेत, तर कागदपत्र अतिशय महत्त्वाची घटक आहे. तुमच्या समांतर आरक्षणानुसार, तुमच्या कम्पीकृत आरक्षणानुसार तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते सगळेच्या सगळे डॉक्युमेंट आत्ताच तुम्हाला काही पण करून करावी लागतील तयार. समोर काय म्हणतोय. सो डॉक्युमेंटच्या बाबतीत हाय काही करू नका, कारण की जर मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की डॉक्युमेंटमधून क्वालिफाय झालेले टॉपर मुलंसुद्धा ह्याच्यामधून टॉपर मुलं जी आलेली होती ते डॉक्युमेंटमधून डिस्क्वालिफाय झालेले आहेत, लक्षात ठेवायचं. डिस्क्वालिफाय झालेले आहेत. ती मुलं अक्षरशः जसा रडत होती माझ्या कॉलवरती. त्याच्यावरती दुसरा पर्याय काय नव्हता. NCL असेल तर NCLला दुसरा पर्याय नाही, लक्षात ठेवा. एकतर तुम्हाला मग मोठी ओपनची जागा मारावी लागेल, नसेल तर तुमच्या आरक्षणातून तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला NCL कंपल्सरी आहे. सर मग त्यावेळी मला माहीत नव्हतं, मी फक्त कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि NCL मला माहीत नव्हतं, आत्ता अचानकच ही मागायला लागलेत. अरे असं नाही विषय. तुला महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011 नुसार ज्या तरतुदी आहेत त्या पूर्ण कराव्याच लागतील. त्यासाठी तुला तो रीडिंग करावं लागेल, त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. नसेल तर आमच्यासारख्या लोकांना किंवा कोणाला तरी विचारून तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल. डॉक्युमेंट आत्ताच सांगतोय. परवाच आपला म्हणजे ऑफलाईन बॅचला डॉक्युमेंटचा एक मार्गदर्शन सेमिनार झालेला होता, त्याच्यामध्ये 3 तास गायडन्स करतो तो. तब्बल डॉक्युमेंटवरती 3 तास बोलतो तो. सगळं कोणाला किती आरक्षण आहे, किती % आरक्षण आहे, त्याच पद्धतीनं इतर जे काही समांतर आरक्षण म्हणजे काय, त्यानंतर कम्पीकृत आरक्षण म्हणजे काय, याचं सगळी इन्फॉर्मेशन देऊन प्रत्येक जे काही आरक्षणाचे घटक आहेत त्या सगळ्यांवरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती. तब्बल 3 तास सेमिनार दिलेलं होतं ऑफलाईनला, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की तुमची जे कागदपत्र आहेत ती कागदपत्र तुम्हाला काही पण करून आत्ताच तयारी करावं लागेल. हे 3 महिन्यात, लक्षात ठेवा. एप्रिल महिना गेलेला आहे, न्यू इयर चालू झालेलं आहे. काही रिन्यू करायचे असतील तर पटकन करून घेऊ शकताय, वेळ आहे. कारण की एक डॉक्युमेंट काढायला गेलं तर 1 महिन्याचा कालावधी इझिली जातोय. त्याच्यामध्ये जर त्रुटी आढळल्या, क्युरी आढळल्या, समजा तहसीलदारकडून किंवा प्रांत ऑफिसकडून डेस्क 1, डेस्क 2, डेस्क 3 पासून जर काही क्युरी आढळल्या तर तुम्हाला लक्षात ठेवा परत आणि 1 महिना घालावा लागतोय, लक्षात ठेवा. त्यामुळं ही कळकळीची विनंती करतोय की ज्याला 100% वर्दीमध्ये यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणार, लक्षात ठेवायचा. शेवट पण बघायचा आहे. डॉक्युमेंटच्या बाबतीत अजिबात हाय करू नका. सगळे डॉक्युमेंट असतील तुमचे, ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या कास्टनुसार आत्ता लगेच काढून ठेवा. सगळे आता काढून ठेवा. आणि ज्याला रिन्यू करायचे असतील ते सुद्धा डॉक्युमेंट रिन्यू करून घ्या, कारण की अजूनसुद्धा 3 महिन्याचा कालावधी आहे, लक्षात ठेवायचं. आज तुम्ही टाईमपास म्हणून व्हिडिओ बघाल किंवा आज तुम्ही व्हिडिओ स्किप कराल, पण नंतर ज्यावेळी तुम्हाला डॉक्युमेंटमधून तिथं मुख्यालयातनं किंवा भरती कक्षातून काढलं जाईल त्यावेळी तुम्हाला आठवण येणार की मास्टर विश्वास सांगत होते सुरुवातीला की अजूनही 3-4 महिने तुम्हाला ह्या प्रोसेस कराव्या लागत होत्या आणि आम्ही दुर्लक्ष केलं होतं. त्यासुद्धा मुलांचा फोन आला होता आणि तुमचासुद्धा एक दिवस येईल, मला लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यावरती ही वेळ यायला नको म्हणून आजच सांगतोय की डॉक्युमेंटच्या बाबतीत कुणीही हाय करू नका. आणि तिथं कोणतीही अपील चालत नाही. तुम्ही म्हणाल की काहीतरी करेन मेन जाईल, तर 12-12 वर्षांनी 13-13 वर्षांनी रिव्हेरीफाय केल्यानंतर सुद्धा मुलं MPCतनं लागलेली मुलं 2011-12ची मुलं 2022-23ला जर डिस्क्वालिफाय होत असतील तर तुम्ही सुद्धा विचार करू शकताय. समोर काय म्हणतोय, त्यामुळे रिस्क घेऊ नका. आता वेळ आहे ना, आता शांततेत घाम गाळा बस आणि स्मार्टवर्क करा. आम्हाला काय करायचं आहे, काय लागते ते सगळे डॉक्युमेंट असतील ते सगळे घेऊन घ्या आणि त्याचे सेट तयार करा, त्याचे फोटो घ्या. हरवला तरी सुद्धा उपयोगाला पडेल. त्या सर्टिफिकेट नंबरवरती तुम्हाला दुसरा भेटेल. सगळ्या PDF तयार ठेवा. काही डॉक्युमेंट असे आहेत की नंतर तुम्हाला आठवण येतात, डोमासाईल असेल किंवा काही गोष्टी असतील तर तुम्हाला आत्ताच काढावं लागतं, लक्षात ठेवायचं. येस, रहिवासी दाखला ग्रामपंचायतचा चालत नाही, तलाट्याचा चालत नाही, लक्षात ठेवा. तहसीलदारचा चालतोय. तर काही मुलं काय करतात, पोलीस पाटलाचा आण, ह्याचा आण, त्याचा आण करतात आणि मग नंतर बसतात ओरडत की आम्हाला माहीतच नव्हतं. हा रहिवासी दाखलाचा आहे ना, जवळ तुम्ही काढा आणि ते सोपं आहे, गेलं की लगेच देतात 5 मिनिटामध्ये. पण तहसीलदारचा दाखला रहिवासीचा काढायला डोमासाईल तुम्हाला थोडा सोपं नाही, काही त्याला कालावधीच लागतोय आणि हेलपाटे मारावे लागतात. समोर काय म्हणतोय, त्यामुळे इझी आहे म्हणून तिकडे जासाल आणि स्वतःचं नुकसान करून घ्याल तर त्याला स्वतः तुम्ही जबाबदार असणार, लक्षात ठेवायचं. सो आत्ताचा खूप महत्त्वाचा मुद्दा की जे डॉक्युमेंट असतील तुम्हाला ते डॉक्युमेंट सगळे करेक्शन करून घ्यायचे आहेत किंवा काय चुकी असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे ते तुम्हाला सगळं आत्ताच करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. तिसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भरती दरम्यानचे कागदपत्र. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता भरती सुरू झाली, भरती पडली, ॲप्लिकेशन भरायला, फॉर्म भरायला सुरुवात झाली, तर स्टार्टिंगपासून तुम्ही ज्यावेळी आवेदन अर्ज करणार त्या आवेदन अर्जापासून ते तुमचं समजा मेडिकलमध्ये मेडिकल दिलं असेल तिथंपर्यंतचे सगळे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचे आहेत. अजिबात तिकडे घाळ करायचं नाही. काही मुलं काय करतात, फॉर्म भरला की तो आवेदन अर्ज कुठं जातो त्यांनाच कळत नाही.
ऑनलाईन कुठल्या तर बॅगमध्ये ठेवला, ती कुठेतरी घेऊन गेली बाजारलाच मम्मी वगैरे, असं झालं तसं झालं, आणि मग सगळं नुकसान करून बसताय. आणि नंतर मग विचारायचं सर असं झालं आहे, आवेदन अर्ज सापडत नाही, पण कुठं मिळणार का ऑनलाईन, तिकडची लिंक बंद झाल्या, सगळी लिंक बंद होतात नंतर. लक्षात ठेवा 2022-23 सुद्धा हीच मार्गदर्शन मी पहिलं केलेलं होतं. ती मुलं आज वर्दीमध्ये आहेत, काही विषय नाही, कोणत्या पद्धतीने टेन्शन नाही त्यांना. सो अशा पद्धतीनं भरती दरम्यान फॉर्म भरण्यापासून आवेदन अर्जाचे 2-2, 3-3 प्रति झेरॉक्स मारून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे. PDF तर जपूनच ठेवायचे, फोटो पण जपूनच ठेवायचा आहे. PCला ठेवा, लॅपटॉपला ठेवा, इकडे ठेवा, तिकडे ठेवा, मामाकडे द्या, मामीकडे द्या, हिच्याकडे द्या, तिच्याकडे द्या, नातेवाईकांच्याकडे द्या डॉक्युमेंट, म्हणजे झेरॉक्स द्या फक्त. आणि साईडला त्याचे झेरॉक्स जे आहे एकाच फाईलमध्ये न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये 3-4 ठिकाणी ते डॉक्युमेंट ठेवायचे. म्हणजे एका ठिकाणचं घा झालं तर दुसऱ्या ठिकाणचं मिळेल, दुसऱ्या ठिकाणचं घा झालं तर तिसऱ्या ठिकाणी मिळेल, अशा पद्धतीने तुम्ही ठेवायचं. 4-5 झेरॉक्स सेट मारल्याने एकाच ठिकाणी ठेवलं आहे आणि ते सगळंच गेलं आहे असं व्हायला नको. समजलं काय म्हणतोय? सो आवेदन अर्ज असतो, तो आवेदन अर्ज खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर त्याचे 3-4 सेट तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे, PDF पण ठेवायचं आहे, फोटो पण ठेवायचे आहेत. नंतर तुमचं फिजिकल चालू झालं की त्या फिजिकलचं हॉल तिकीटसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळी फायनल सिलेक्शन व्हाल त्यावेळी तुम्हाला फिजिकलचं जे हॉल तिकीट असते ते अतिशय महत्त्वाचं आहे. सेम फिजिकलचं डॉक्युमेंटमध्ये हॉल तिकीट जे आहे ते सुद्धा हॉल तिकीट तुम्हाला जपून ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, हे बारकावे आहेत पण नंतर एवढे त्रास देतात की ह्याच्यावरून सुद्धा डिस्क्वालिफाय केलेले नग्न आहेत, मुलं आहेत. लक्षात ठेवा, नग आहेत, नग. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं हॉल तिकीट जे असतील ते लेखीचे हे सगळे हॉल तिकीट तुम्हाला जपून ठेवायचं आहे. लेखीचं पण आणि फिजिकलचं पण, दोन्ही डॉक्युमेंट हे जे आहेत हॉल तिकीट, त्याशिवाय तुम्हाला तिकडं जॉईनिंग देणार नाही. तर समोर काय म्हणतोय, नाही तर खूप मोठा मानसिक त्रास होऊन जातोय. एवढं सगळं करून जर एका डॉक्युमेंटमध्ये जर आयुष्य बरबाद होत असेल तर विचार करा आत्ताच की काय करायचं आहे. सगळ्यांनी वही पेन कार्ड आणि लिहून ठेवा मगापासून ज्या गोष्टी सांगतोय ते, कारण कोणीच तुम्हाला सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही. लक्षात ठेवा, कारण प्रत्येकाच्या ठिकाणी स्वार्थ आहे. आपण इथं निस्वार्थी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेवढे 2-3 व्हिडिओ तुमच्यापर्यंत होता येईल तेवढा आपला प्रयत्न असतो, तो पण प्रामाणिक. कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन ऑफलाईन दुजाभाव आपल्यामध्ये नाही आहे अजिबात. समजलं? सो हॉल तिकीट दोन्हीसुद्धा तुमच्याकडे पाहिजे, लक्षात ठेवायचं. तिसरा विषय पेमेंट स्लिप वगैरे मिळतात बघा फॉर्म भरल्यानंतर. वनरक्षक असू दे किंवा तुमचं पोलीस भरती असू दे किंवा अजूनही कोणतं असू दे, तर तुम्हाला पेमेंट स्लिप वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात, त्यासुद्धा तुम्हाला जपून ठेवायचं आहेत. हे झालं भरती दरम्यानचे जे काही डॉक्युमेंट असतील ते कशा पद्धतीने जपून ठेवायचे आहेत ह्याचं मार्गदर्शन. तिसरा मुद्दा, आता हे झालं सगळं ऑफिशियल डॉक्युमेंट, हे ते फॉर्म कुठून भरण्यापासूनचं वगैरे. आता ह्या 3-4 महिन्याच्या दरम्यानमध्ये आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय, पावसाचा जबरदस्त आहे. सगळे कालपर्यंत जवळजवळ 80-90% ग्राउंड स्टॉप झाले. काल तर एवढा मोठा पाऊस होता तर मला वाटते 3-4%च आम्ही प्रॅक्टिसमध्ये होतो, बाकी सगळे घरात होते. विजा होत्या, पाऊस होता, ओढे वाहत होते, नद्या वाहत होत्या, सगळं माहिती आहे. पण इथं यशाला कारणं देऊन चालत नाही, इथं वर्दीला कारणं देऊन चालत नाही. तुम्हाला 100% जोखमीनं आजचा प्रत्येक दिवस हा शेवटची संधी म्हणून तुम्हाला जर जगलात तर 100% तुम्ही उद्या वर्दीवर येणार. लक्षात ठेवायचं. समजलं? त्यामुळे शांततेत काम करणारे त्याच्यावरती स्वार होतात. लक्षात ठेवायचं. त्यामुळं भरती पडल्यानंतर जो न्यूनगंड नाही मनामध्ये की भरती पडल्यानंतर मी 2 महिने असं प्रॅक्टिस करणार की बघायला नको, पूर्ण मग लिगामेंट प्रॉब्लेम असेल, जॉईंट पेन प्रॉब्लेम असेल किंवा इतर पेन असतील ते सुरुवात होतात आणि मग ते हानी होते आणि मग सोडून देते. एवढं सोपं नाही. तुम्ही सांगा स्टॅमिना वगैरे किंवा एंड्युरन्स स्ट्रेंथ वगैरे कोअर असेल किंवा काय असेल ते सगळे एका दिवसाच्या गोळीमध्ये किंवा एका दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये मिळालं असतं तर सगळे चॅम्पियन झाले असते. समजलं काय म्हणतोय? जो या खडतर प्रवासामध्ये किंवा ह्या दिवसांमध्ये, ह्या पावसाळ्यामध्ये किंवा कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही ऋतूमध्ये कारणं न देता प्रॅक्टिस करतोय तीच मुलं तिथं सिलेक्ट होतात. लक्षात ठेवायचं. नाहीतर म्हणेल मग सांगितलं त्या पद्धतीनं की पावसाळ्यात पडल्यानंतर बेडकं बाहेर येतात ना, तसं सीझन चालू झाल्यानंतर बेडकं बाहेर येतात आणि एवढं उठाटेप करतात की बघायला नको. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं लेखी आणि फिजिकल एवढं सोपं नाही आहे. तुम्ही जेवढं समजतं तेवढं समजलं आहे, पण त्याला जर दिवसागणिक काही वेळ दिला तुम्ही तर 100% तुम्हाला यश संपादन होणार, हे मात्र नक्कीच. आता रेशो कसा असावा वगैरे हे पुढं व्हिडिओ आहे, व्हिडिओमध्ये आहे की फिजिकलचा आणि लेखीचा रेशो कशा पद्धतीने असावा आत्तापासूनचं ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन पुढं करणार आहे. प्लस आता जसं फिजिकलचं सांगितलं तुम्हाला की फिजिकलची तयारी ही आत्तापासून पाहिजे. कोणत्याही पद्धतीने कारणं देता तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करा, ऑफ रोड करा, ऑन रोड करा, काही करायचं ते करा, पण प्रॉपर गायडन्स खाली प्रॅक्टिस करावं असं मला वाटतं. कारण की अतिशय महत्त्वाचं आहे की गेल्या ग्राउंडला मला 36 होते आणि त्यानंतर मला 34 पडले, मला 32 पडले, तर तुमचे निगेटिव्ह सगळ्या गोष्टी म्हणजे मायनसमध्ये सगळं चाललं आहे, अधोगतीमध्ये तुम्ही चालला आहे. लक्षात ठेवा. तर त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे, कशामुळे झालं, काय झालं, कसं झालं. तर त्यासाठी प्रॉपर गायडन्स पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपण जी सगळ्यात पहिली 2022-23ला आपण ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केली होती, त्याच्यामध्ये 53 मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्याचा निकालसुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय, वारंवार अजूनही टाकतोय. एवढे मेसेज पडले, 12,500 मेसेज आहेत व्हॉट्सअपवरती. त्याच्यामध्ये कुणाचं काय झालं तेच कळून झालं, एवढं मेसेज ढीगभर आहेत. ज्यांचं सिलेक्शन झालं ते खाली पण गेलेले आहेत. सो अशा पद्धतीनं
महाराष्ट्रामध्ये पहिली ऑनलाईन बॅच जी आहे ती आपली तुमच्यापर्यंत दिलेली आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिली आणि सगळ्यात मोठा रिझल्टसुद्धा आपण तुम्हाला लावून देण्याला लक्षात ठेवायचं. त्यामुळं मिशन खाकी बॅच जी आहे ती पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती आणि दारूबंदी पोलीससाठी एकाच फीमध्ये तुम्हाला 3 बॅच दिलेल्या आहे आणि त्याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर फॉर्म ॲप्लिकेशन किंवा जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की आम्हाला ऑनलाईन प्रवेश मिळण्याबाबत किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी किंवा हाय म्हणून मेसेज टाका. आपली टीम तुम्हाला मदत करून देईल. आता जवळजवळ 60 ॲडमिशन झालेले, फक्त 40च ॲडमिशन लागल्यात. या 3-4 दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस करून तुमचे डॉक्युमेंट जे असेल किंवा तुम्ही जे फॉर्म भरला आहे ती तुमचे रिव्हेरीफाय करणार आणि तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करणार. आणि त्यानंतर मग डॉक्युमेंटनंतर मग तुमचं फुटवर्क असेल, त्याच पद्धतीनं बॉडीवर शिफ्टिंग असेल, हँड मुवमेंट असेल, लेग मुवमेंट असेल किंवा एकंदरीत ऑल बॉडी पोश्चर असेल किंवा स्टेपिंग असेल किंवा सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती स्टडी करून तुम्हाला गायडन्स होणार आहे येत्याला 25 तारखेपर्यंत. आणि 25 तारखेनंतर आपलं सगळी बॅच असेल ते कंटिन्यू चालू होणार आहे. त्याच्यामध्ये डेपासून ते विकली शेड्यूलपर्यंत, विकली टेस्टपर्यंत, आहार असेल, दुखापत असेल, तुमचं काही त्रास असतील तर ते पहिलं घालवले जातील. पटापटा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. आणि ह्या 4 महिन्याच्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या प्रोव्हाइड केल्या जातील. आणि फक्त 300 रुपये पर मंथ या बेसवरती तुम्हाला महाराष्ट्रभर मी स्वतः गायडन्स करणार आहे. सोबत मॅडम पण आहेत ज्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत. त्याच पद्धतीनं जे 21 किलोमीटर पोलीस मॅरेथॉन होतं त्याच्यामध्ये 3 मेडलिस्ट आहेत आणि त्यांच्या वेळेच्या फिजिकल जे 100 आउट ऑफ 100 होतं त्यावेळी ते 4 टाइम्स 100पैकी 100 मार्क्स मिळवलेल्या मॅडम आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं या मॅडमांसुद्धा मुलींनासुद्धा मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे घर बसल्या जे मुलांची प्रगती किंवा ज्या मुलांची परिस्थिती वगैरे काही कंडिशन वेगळ्या पद्धतीची आहेत तर त्या मुलींनासुद्धा घर बसल्या ही बॅच भेटणार, लक्षात ठेवायचं. घर बसल्या बॅच भेटणार आहे. सो या संधीचं सोनं करायचं आहे. फक्त 30-40 ॲडमिशन राहिलेले आहेत. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर पटकन ह्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे. सगळं काही एका बॅचमध्ये भेटणार आहे, एकाच फीमध्ये भेटणार आहे, स्टार्ट टू एंडपर्यंत. आणि त्याच्यामध्ये मग या डिपार्टमेंटकडून तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रभर की पहिली इन्फॉर्मेशन पूर्ण अपडेट असेल, पूर्ण लिस्ट असेल, कधी काय काय होणार सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रुपवरती पहिला भेटून जाईल. जे ॲडमिशन घेतील त्यांनासुद्धा पहिला भेटून जाईल. म्हणजे मी सांगतोय की फिजिकल ह्यावेळी होणार आहे तर तुम्हाला 15 दिवस 20 दिवस जरी आधी मिळाले तर तुम्ही इझिली 15-20 मुलांना मागं टाकू शकताय. कुठल्या ग्राउंडमधल्या सांगतोय जे तुमच्या ट्रूपमधून सोडलेले असतात. समोर काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं आपली जी फिजिकलची बॅच आहे ती येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होते. ज्यांना ॲडमिशन करायचं असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यायचं, लक्षात ठेवायचं. हे झालं फिजिकलच्या बाबतीत. आता दुसरी गोष्ट म्हणजे लेखीच्या बाबतीत. सगळ्यात विषय खूप महत्त्वाचा आहे की आपण सुद्धा मुलांच्या आग्रह असतं की सर लेखी खूप जड जाते, फिजिकल तुमच्यामुळे चांगली झाली पण लेखी खूप जड जाते. 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये आपण लेखीलाही हात घातलेला होता आणि लेखीला एवढा चमत्कार केला होता की विषयच नाही, लक्षात ठेवायचं. आपण क्विज बॅच चालू केलेली होती आणि ते क्विज बॅचमध्ये 3 घटकामध्ये मुंबई पोलीसच्या 3 घटकामध्ये 17, 19 आणि 21 क्वेश्चन आलेले होते. फक्त GK-GS वरती मॅथ्स रिजनिंगला हात घातलेला नव्हता, लक्षात ठेवा. GK-GS वगैरे जे आहे ते सगळं संपूर्ण जो आहे समुद्र की काय येईल काय सांगता येत नाही, काय येईल कशावरती येईल काय सांगता येत नाही. तर ह्याच्याला आपण हात घातला होता आणि त्यातले एवढे प्रश्न आपण आणून दाखवलेले होते. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण जर तुम्हाला PDF बॅच हवी असेल जवळ 4500 प्रश्न आहेत तीसुद्धा तुम्हाला दिले जातील. त्याच्यासाठी तुम्ही मेसेज करू शकताय की आम्हाला PDF बॅचसुद्धा हवी आहे, लक्षात ठेवा. तीसुद्धा तुम्हाला दिली जाईल. याच व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करायचा आहे. हे झालं लेखीचं आणि फिजिकलचं. 6वा विषय जो आहे तो रेशो काय. सर फिजिकल आणि लेखीमध्ये रेशो काय की काय मुलांचा काय विषय करतोय की 1-2% मुलं ह्या दोघांचं बॅलन्सिंग करून पुढे जातात. मी बघितले किंवा आम्ही मार्गदर्शन करत असताना आम्ही बघतोय ज्या मुलांचं डबल प्रॅक्टिस आहे म्हणजे 2 तास प्रॅक्टिस करतात. आताच्या माझी 6 महिन्याची बॅच आहे तर त्यांचं डबल प्रॅक्टिस चालू आहे. सकाळी 3 तास किंवा 2.5 तास आणि संध्याकाळी 2 किंवा 2.5 तास अशा पद्धतीने प्रॅक्टिस असते 3 तास. जवळजवळ डेलीच आमचं 6 तास किंवा 5.5 तास प्रॅक्टिस होते. पण त्यांचं × 2 असतं म्हणजे × 2 लेखीचं अभ्यास असतो. म्हणजे 8 तास 9 तास 10 तास प्रॅक्टिस करतात. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दररोज संध्याकाळी मला पर्सनली मेसेज असतात की मी एवढा स्टडी केला. म्हणजे एकच सांगायचा हेतू आहे की तुमचं जर एक टाईम प्रॅक्टिस असेल तुम्ही 3 तास प्रॅक्टिस करत असाल 2 तास प्रॅक्टिस करत असाल तर × 2 म्हणजे लेखी, लक्षात ठेवा. 50 मार्कांची फिजिकल आहे गुणिले 2 100 मार्काची लेखी आहे. त्यामुळे तुम्ही 50पैकी 50 जरी पाडला आणि तिकडे तुम्हाला 40 जरी पडले तर 90 मार्कांवरती तुम्हाला कोणीही विचारत नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्पर्धा पहिला जाणून घ्या. पहिला स्पर्धा कशा पद्धतीने, लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये हात घातला आहे आणि तिथली स्पर्धा कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला करायला काय पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळी ह्या गोष्टी करायला चालू होतात त्यावेळी तुमची झोप उडायला चालू होते. सेम आपल्या पोरांचं झाले. अजिबात सोशल मीडिया नाही आहे, कोणत्या पद्धती इंस्टा नाही, फेसबुक नाही, हे नाही ते नाही, काय नाही. फक्त मास्टर विश्वास सरांचं चॅनल आणि त्या पद्धतीने टेलिग्राम चॅनल झाले की सपला विषय. सर सांगतील तेवढंच आणि सर म्हणतात तेवढेच क्वेश्चन येतात. हा एवढा मोठा विश्वास आला या पोरांना की सांगायला नको आहे.
त्यामुळं आपली फिजिकल बॅच आणि ह्याची PDF बॅचसुद्धा आहे. ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी पटकन ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सो अशा पद्धतीनं रेशोवरती बोलत होतो. रेशोच्या बाबतीत जसं सांगितलं की 2 तास प्रॅक्टिस असेल तर 4 तास तुम्हाला काय करायचं आहे, लेखीची तयारी करायची आहे. आत्तापासूनच करायची, लक्षात ठेवा. काय मुलं काय करतात, नुसतं फिजिकल उठला की शूज घातला की चालला, ढीगभर पोहतोय, बरं पळून पळून 4 मार्क जास्त पडले. आणि तिकडं जर लेखीला एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा तुमचाच अपोनंट प्रॅक्टिस करून लेखीचं तयारी करून तुम्हाला जर 20-20 मार्कांना पाठिंबा टाकत असेल तर खूप मोठा गॅप पडतोय. शेकडो मुलं मागं, तुमचे शेकडो मुलं पुढे जातात आणि तुम्ही शेकडो मुलांपासून मागं राहताय. सो अशा पद्धतीने परिस्थिती नंतर होते की सर माहीत नव्हतं आम्हाला काय करायचं. तर ज्यावेळी फिजिकलला क्वालिफाय होईल आणि त्यावेळी मी बघेन हा जो न्यूनगंड आहे महाराष्ट्र पोलीस भरती तयारी करणाऱ्या मुलांचा, तो पहिला चेंज झाला पाहिजे. या लेखीवरती सुद्धा खूप मोठं टार्गेट आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या गोष्टी विसरून चालणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे लेखीची पण तयारी करायची असेल तर अशा पद्धतीनं आपल्याकडे फिजिकल आणि लेखीसुद्धा तुम्हाला घर बसल्या सगळा डाटा प्रोव्हाइड केला जाईल. तुम्ही फक्त गुरु म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला झोकून द्यायचं आहे. बाकी काय नाही, यश तुमच्या पायाखाली असेल, समजलं. सो अशा पद्धतीनं रेशो काय सांगितलं तुम्हाला, 2x4 म्हणजे 2x4 आहे, लक्षात ठेवायचं. हा रेशो आहे. 6वा विषय खूप महत्त्वाचा, स्पर्धा किती आहे. महाराष्ट्र पोलीस बाबतीत बोलतोय तर स्पर्धा एवढी मोठी आहे की सुरुवातीला फिजिकलच्यासाठी प्रत्येक कास्टच्या प्रत्येक मुलग्यासाठी किंवा समांतर आरक्षणाच्या प्रत्येक मुलगीसाठी फिजिकलसाठी 300 एका जागेमागं 300+ मुलं आहेत. त्यानंतर तुमची लेखीला क्वालिफाय झाल्यानंतर 1000 प्रमाणात आहे. 10 मुलांनंतर 1 मुलगा घेणार आणि 9 मुलं मुली बाहेर पडणार. ही स्पर्धा आहे, लक्षात ठेवायचं. आणि ही स्पर्धा जर महाराष्ट्रातील मुला-मुलींना कळाली तर कशाला रे तुम्ही झोपून राहाल, कशाला तुम्ही आळसपणा करा. हे सगळ्यांना मागं टाकायचं असेल तर तुम्हाला एकट्याला तिथं यायचं असेल तर विचार करा काय करायचं. नाहीतर मग सगळे सिलेक्ट झालेले असते, एकच का होतोय. सो ही जे स्टेप्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला पार करून पुढं जायचं आहे. एवढं सोपं नाही तुम्ही जेवढं समजताय, समजलं. काही जण 50% तयारी करत असतील, काही जण 60% तयारी करत असतील, 70% करत असतील, काही 10% करत असतील. जसं मागापासून सांगितलं की फिजिकलचे 100% करतोय आणि लेखीला 0% समजतोय. विषय नाही आहे. फिजिकल दिसतंय 400 मीटर तू किती स्पीडनं पोहतोयस, पहिला राऊंड कसा मारतोय, दुसरा कसा मारतोय, तिसरा कसा मारतोय, चौथा कसा मारतोय, टायमिंग रेशो सांगतोय मी. आणि त्याच पद्धतीने 100 मीटर असेल किंवा गोळ असेल ते सगळं दिसतंय. पण लेखी ही डोळ्यात दिसत नसते किंवा एखाद्या मसलच्या पॉवरवरनं लेखी दिसत नसते, लक्षात ठेवायचं. लेखीची तयारी ही आतमध्ये खोपडीमध्ये असते आणि तिची तयारी जी खुरपणी भांगलणी वगैरे तुम्ही मशागत केलेल्या असत्या ती 3-4 महिने तुम्ही काय केलं आहे ना त्याच्यावरनं ते ठरत असते, लक्षात ठेवा, समजलं. त्यामुळे काही मुलांचा एक प्रश्न असतो की सर लेखी कवरच नाही झाली, सर मला ते पेपर सोडवतच आले नाही. आपलं दर आठवड्याला किंवा 10 दिवसाला टेस्ट असते 100 मार्कांची. काय पण होणार, ऊन असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, घेणार म्हणजे घेणार. अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत योग्य मार्गदर्शन आपल्याला ह्या ऑनलाईन फिजिकल बॅचमधनं आणि त्याच पद्धतीनं PDF हवे असेल तर PDF सुद्धा तुम्हाला देणार, लक्षात ठेवायचं. आता स्पर्धा जर एवढी मोठी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सातत्य असेल किंवा ह्या शांततेच्या काळामध्ये तुम्हाला घाम गाळायचा आहे, बस. विषय काहीच नाही आहे. तुम्हाला तुमचं यश 100% मिळून जाणार, ह्यात मात्र शंका नाही आहे. नंतर 7वा विषय आहे की जसं मगापासून सांगितलं की आपली फिजिकल बॅच आणि लेखीची बॅच ही या काही दिवसामध्ये चालू होते. आता जवळजवळ 60 ॲडमिशन झालेत, फक्त 35 ते 37 ॲडमिशन राहिलेले असतील माझ्या अभ्यासानुसार. अजूनही मेसेज पडले असतील, त्यातले आता चेकिंग चालू आहे. सो आपली टीम त्याच्यावरती अभ्यास करत आहे आणि सगळे डिटेल्स काढत आहे. ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांना मेसेज करते की ॲडमिशन डन. सो ज्यांना मेसेज पोचला आहे व्हॉट्सअपवरती, ज्यांनी ॲडमिशनसाठी मेसेज केला होता, अशा भरपूर 200-300 मुलांना मेसेज केलेला आहेत. कदाचित त्यांनी इग्नोर केलेला आहे, लक्षात ठेवा. कोणी सीन केलेलं नाही आहे. पण नंतर कोणी चिडू नका, ओरडू नका, कारण आधीच सांगितलेलं होतं प्रत्येक वेळी की 50 मुलं आणि 50 मुली झाल्या की आपली बॅच ऑफ होते, आपण ती पुढं कंटिन्यू रन करते, बाकी कोणालाही ॲडमिशन भेटणार नाही, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय की ज्यांना मेसेज केलेत बघा, त्यांनी ते मेसेज पहिला बघा. जर आज फर्स्ट टाईम तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक काम करा, तुम्हाला जर बॅचला प्रवेश घ्यायचा असेल फक्त घर बसल्या 300 रुपयेमध्ये आपण तुम्हाला फिजिकल, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ असतील, सगळे ऑडिओ असतील किंवा टेक्स्ट मेसेज असेल किंवा इमेजेस असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील तुमच्यापर्यंत पोच करणार आहे. डेली शेड्यूल वर्कआउट्स असेल, त्यात विकली शेड्यूल असेल, अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळे शेड्यूल तुम्हाला दिले जाईल आणि 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिला जाईल, लक्षात ठेवायचं. अतिशय महत्त्वाचा विषय, अतिशय महत्त्वाचा विषय. समोर काय म्हणतोय, प्रॉपर तुम्हाला गायडन्स केला जाईल. 0पासून ते सेट होऊपर्यंत, वरती मिळूपर्यंत तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाईल. आम्ही दोघंही तुमच्यासाठी अविरतपणे झटत आलो आहे, ह्याच्या पुढेही राहणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे जो फिजिकल बॅचसाठी मगापासून बोललेला आहे. आणि त्याच पद्धतीनं PDF जी बॅच आहे पोलीस भरतीसाठी स्पेशल 1 सुद्धा आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यांना हवे असेल त्यांनी पटापट मेसेज करा, पटापट घ्या, कारण की हीच काळ आहे, हाच काळ आहे, लक्षात ठेवा. ह्याच काळामध्ये तुम्हाला काही पण करून युद्धाचं प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर तुम्हाला तिथं मग 100% वर्दी भेटणार आहे. नसेल तर नंतर फक्त पश्चाताप होणार आहे. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला माझी आठवण येईल की सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं, त्यावेळी आम्ही ऐकलं नव्हतं. आणि आज मी डॉक्युमेंटमधून बाहेर पडलो. सरांनी आधीच सांगितलं होतं की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याचं पहिला सगळे कलेक्ट करून घ्या, आम्ही केलेलं नव्हती. नंतर
फॉर्म भरण्यापासून ते पुढं सिलेक्शन होईपर्यंत काही डॉक्युमेंट्स सांगितले होते, हॉल तिकीट असतील, आवेदन अर्ज असेल, पेमेंट स्लिप असेल, ते आम्ही गहाळ केलं होतं, त्यामुळे आम्हाला डिस्क्वालिफाय केलं. त्यावेळी सरांची आठवण येईल. नंतर फिजिकलसाठी सरांनी सांगितलं होतं की लेखीसुद्धा प्रॅक्टिस करा, फिजिकलची पण करा, परंतु रेशो खूप मोठा आहे आणि स्पर्धा खूप मोठी सरांनी सांगितली होती. तिकडे आम्ही दुर्लक्ष केलं होतं आणि आज 1 मार्कानं, 2 मार्कानं, 3 मार्कानं, 4 मार्कानं वेटिंगला आहे. फिजिकलमधनं डिस्क्वालिफाय झाले. असं झालं आहे, तसं झालं, एज बार झालं सर, वयवाढ मिळेल काय, हे होईल का, ते होईल का सर, आमची परिस्थिती बदलेल का, आमची शेवटची संधी आहे सर, काय करू सांगा. आमचा हाईट वाढीचा विषय आहे, आमचं ते आहे. आम्ही ढीगभर पैसे खर्च केले, ढीगभर ऑनलाईन कोणतं प्रमोशन करतो त्याकडे गेलो, खूप मोठी औषध घेतली, 1 सेंटीमीटरसाठी 12,000, 15,000, 20,000 ढीगभर खर्च केला आहे. अरे जाता जाता 500 आणि 300 रुपयेमध्ये हाईट वाढ करून देतोय. 2-2 सेंटीमीटर 300 आणि 500 रुपयाच्या फीमध्ये तुम्ही कशाला जजत बसताय. वयाच्या 22पर्यंत जर आपल्या हाडांची वाढ होत असेल, तो 24-25चा झाला असेल तर काही वर्कआउटनेच पॉसिबल आहे. एखादं औषध घातलं आणि ती वाढवली, एवढं सोपं नाही. त्यासाठी बॉडीचं सायन्स महत्त्वाचं आहे. इथं पैसा महत्त्वाचा नाही आहे, इथं बिझनेस महत्त्वाचं नाही, इथं मुलं महत्त्वाची आहेत, कारण की त्या मुलांसोबत आमची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे ही जी धडपड आहे मगापासून 22-25 मिनटं चालू झालेली ना, ही फक्त आणि फक्त तुमच्या यशासाठी लक्षात ठेवायचं. यामध्ये कोणत्याही पद्धतीने स्वार्थ नाही आहे, कारण तुम्हाला सायन्सच माहीत नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याकडे जाता हात पसरायला. रोज ढीगभर खर्च करून नको त्या मार्गाला जाऊन तुम्ही ते स्टेरॉइड असेल, मेडिसिन असेल, पावडर असेल, असं तसं. माझ्या मुलांनाही खुलं चॅलेंज देतात, आता खुलं आम चॅलेंज आहेत माझ्या पोरांना देतात, मुलींनासुद्धा, की त्यांच्याकडे जाऊ नको, असं तसं आमच्याकडे पावडर आहे, तुम्हाला 1 महिन्यामध्ये रिझल्ट देतो. मी सांगतो की माझ्या चटणी भाकणीमध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे आणि मुलं मला कधीही सोडून जात नाहीत. मुली असतील की मुलं असतात, मला कधीही सोडून जात नाहीत. हा एवढा मोठा विश्वास आला ह्या गुरुवरती. त्यामुळं इथं सगळ्या काही गोष्टी आहेत आणि सगळ्यात कमी फीमध्ये रिझल्ट लावण्याची ताकद ह्या मास्टरमध्ये लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुम्ही जे ठरवताय किंवा तुम्ही जे समजताय किंवा तुम्ही जे करताय, सोशल मीडियावरनं अट्रॅक्टिव्ह झालेली मुलं मुली, त्यांना विनंती करतोय की कोणत्याही पद्धतीनं रॉंग शूज असतील, कॉपी शूज असतील, त्यांच्या नादाला लागू नका. मी आधीच सांगतोय, ह्याच्या आधी सांगितलं ना, आताही सांगतोय. इंस्टाग्रामवरती सगळ्यात जास्त हा फॅड आहे. अजिबात सगळा धंदा करून ठेवला आहे, सगळा प्रॉपर आतमधली वर्दीवरची असणारे सुद्धा लोक शूज विकायला लागलेत. का? एका शूज मागं 400 ते 500 रुपये मिळतात कॉपीच्या. अरे पण त्या पोराच्या आयुष्याचं बरबाद होते, त्याचं काय, त्याचे मसल्स पेन होतात. तुम्ही चुकीचं सांगितल्यामुळं तुम्हाला त्या शूजचं क्वालिटी माहीत नाही, तो वॉकिंग शूज आहे का माहीत नाही, तुम्ही रनिंग शूज म्हणून विकताय. त्या पद्धतीने त्यातले फॉर्म माहीत नाहीत, त्या पद्धतीने इन्सोल माहीत नाही, कापड माहीत नाही, नॉटचे जे काही हे असते कापड ते सुद्धा माहीत नाही तुम्हाला, आणि तुम्ही चाललाय गायडन्स करायला. अरे कसं चालेल. फक्त काय तर हाय वर्दी मिळाली म्हणजे तुम्ही खूप मोठे झालाय असा विषय नसतो. त्यासाठी कोच म्हणून, प्रशिक्षक म्हणून वर्षानुवर्षे अनुभवावं लागते, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने गेले 16-17 वर्ष ह्या पोरांबरोबर नाळ जोडून आहे, म्हणून आज बोलतोय, लक्षात ठेवायचं. आमचं पण एक महत्त्वाचा म्हणजे घटक आहे, जो तुम्हाला सांगितलं असं मगापासून सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या किंवा कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुमची कारकीर्द खूप महत्त्वाची आहे आणि सलग नॉनस्टॉप तुम्ही मार्गदर्शन केलेलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं आम्ही ऑफिशियल आहे, आम्हालाही माहीत आहे, पण काही गोष्टींचा राग येतोय, कारण की ग्रामीण भागातली मुलं लोन काढून वगैरे अकॅडमी जॉईन करतात. लोन काढून 70,000, 80,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख फी, आणि तिथं जाऊन काहीच होत नाही म्हणून घरला येतात. अरे मग तू त्यांच्यापेक्षा हुशार असताना तू त्यांच्याकडे काय गेलास. पहिली गोष्ट म्हणजे एका ठराविक वेळेनंतर जर आपण स्वतःला मर्यादा घालून घेत नसेल, जसे की अकॅडमी म्हटले की मोबाईलला मर्यादा अजिबात नाही चालणार, एन्जॉयला मर्यादा, फिरण्याला मर्यादा, सगळ्या गोष्टीला मर्यादा. मग तू घरात राहून कर ना, तू मोठा झालायस ना. तू ज्यावेळी तुझ्या परिस्थितीची जाणीव होत नाही आणि जर जाणीव पाहिजे असेल तर तुम्ही अकॅडमी लावताय, तिथं काहीच नसते, फक्त ह्याच गोष्टी लांब केल्या जातात. तुमच्या रील्स बनवल्या जातात, तुम्हाला कशाही वागणूक दिले जाते, तुम्हाला मारलेले व्हिडिओ असतात तेच तुम्ही टाकताय, काही पण केलं जाते आणि तुम्ही लगेच आहार जाताय. का? स्वतःला फेमस व्हायला. अरे फेमस त्या अकॅडमीमध्ये जाऊन तुम्ही होणार नाही. तुम्ही फेमस ज्यावेळी तुमच्या अंगावरती वर्दी चढेल ना, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघेल की महाराष्ट्र पोलीस इथं आहे संरक्षणासाठी, त्यावेळी तुम्ही फेमस व्हाल. नाही तर आता फेमस तुम्ही होताय रील्सवरती, चुकीची वागणूक. वयात आलाय तुम्ही 20, 21, 22, 23, 24, 25 वर्षाची मुली आहेत, कसे पण वागणूक देतात कोच, फटाफट मारले जातात पिछवाडे में, तरीसुद्धा तुम्ही सहन करताय, काय पण केलं जाते. अरे काय हा अधिकार कोणी दिला? कोच म्हणजे टू केअर ऑफ प्लेयर, ती डेफिनेशन आहे त्याची, ती डेफिनेशन आहे त्या कोचची, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर त्यांना कसं पण वागणूक देत असाल तर तुम्ही कोच म्हणून, प्रशिक्षक म्हणून लायकीचे नाही, लक्षात ठेवायचं. मी इथं जे बघतोय, कारण मीही या समाजामध्ये आहे आणि मीही या समाजाचा घटक आहे आणि गेले 17-18 वर्ष झाले ह्या समाजामध्ये ओरिजिनल प्रशिक्षक म्हणून ऑफिशियल अधिकृतपणे अविरत त्या मुलांना गायडन्स केलेला आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या गोष्टींचा राग येतोय आणि काही गोष्टीसाठी तुम्ही जर फेमस होत असाल, 70,000 व्ह्यू, लाईक, कमेंट आणि आम्ही ओरिजिनल देतोय जे प्रामाणिक आहे ते आमचं झोमतंय लोकांना आणि म्हणून आपल्याला सपोर्ट होत नाही. पण जे आहेत ते आपले आहेत, या मतावरती आम्ही चालतोय. बाकी कोण नाहीत, त्यांना नंतर आठवणी येतात आणि पाठिंबाच्या वेळी जसं फोन आले की सर त्यावेळी तुमचं ऐकायला पाहिजे होतं, डॉक्युमेंटमधून बाहेर पडलोय,
तुम्ही जे सांगितलं होतं त्याच्यावरती ऐकायला पाहिजे होतं. मुलं सगळी इग्नोर करतात. त्यावेळी येईल आठवणी सगळ्या, त्यात काही विषयच नाही. पण जे प्रामाणिक आहे, जे सत्य आहे ते कधीच लपत नसतं. ते काही ना काही दिवसानंतर ते बाहेर येतं, असं लक्षात ठेवायचं. पण जे खोटं आहे ते गावभर हिंडून आलेलं असते, हे मात्र नक्कीच. सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करायचं, स्वतःची वाट लावून घ्यायची काय, चुकीच्या ठिकाणी जाऊन स्वतःचं करिअर बरबाद करायचं, हे सगळं तुमच्या हातात आहे. सो ज्यांना फिजिकलसाठी ॲडमिशन हवे असेल, ज्यांना PDF बॅच हवी असेल, त्यांनीसुद्धा पटकन ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती मेसेज करा. पूर्ण गायडन्स तुम्हाला केला जाईल. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना, नवीन पोलीस भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, दारूबंदी पोलीस भरतीसाठी किंवा जे काही अपकमिंग सरळ सेवेच्या माध्यमातून भरती होतात, त्याच्या सर्वच्या सर्व भरतीसाठी मी मास्टर विशाल सर आपल्याला शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.